हे दुःखद प्रकरण मध्य प्रदेशातील इंदूर शहरात घडले. येथील भगीरथपुरा भागात राहणाऱ्या सुनील साहू यांच्या घरी 8 जुलै रोजी मुलाचा जन्म झाला होता. मुलगी किंजल हिच्या जन्मानंतर 10 वर्षांनी अव्यांच्या रूपाने घरात मुलगा आला होता. सुनील एका खाजगी कुरिअर कंपनीत काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अव्यान पूर्णपणे निरोगी होता, त्याला कोणताही आजार नव्हता. मात्र 2 दिवसांपूर्वी त्याला अचानक ताप आला आणि उलट्या जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्याला तात्काळ डॉक्टरांकडे नेले, औषधही दिली, पण प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर सोमवारी सकाळी रुग्णालयात नेत असतानाच या चिमुकल्यानं जगाचा निरोप घेतला. या घटनेमागील कारण अत्यंत वेदनादायी आहे. अव्यांच्या आईला दूध येत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्याला पॅकेटचं दूध देण्यास सांगितलं होतं. दूध जास्त घट्ट होऊ नये म्हणून त्यात नळाचे थोडे पाणी मिसळण्याचा सल्ला दिला होता. कुटुंबातील घरातील नळाला येणारे नर्मदा नदीचं पाणी गाळून कुटुंबानं आणि तुरटी फिरवून स्वच्छ केलं होतं. त्यांना वाटलं की हे पाणी सुरक्षित आहे, मात्र त्याच भागातील पाणी पुरवठा दूषित झाला होता, ज्याची कल्पना या गरीब कुटुंबाला नव्हती. हेच दूषित पाणी दुधात मिसळून प्यायल्यानं अव्यांला संसर्ग झाला आणि त्याचा मृत्यू झाला. भगीरथपुरा हा परिसर सध्या भीषण संकटातून जात आहे. इथं केवळ अव्यानच नाही तर दूषित पाण्यामुळे आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुनील साहू सांगतात की पाण्याचे नमुने खराब आहेत किंवा पाणी पिण्यायोग्य नाही अशी कोणतीही सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेली नव्हती. संपूर्ण मोहल्ला तेच पाणी वापरत होता. अव्यांची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला तेव्हा आजूबाजूच्या लोकांनी पाणी दूषित असल्याचं सांगितलं. प्रशासनाच्या एका चुकीच्या माहितीनं किंवा दिरंगाईनं एका आईनं तिचा चिमुकला गमावला आहे. घरात भयान शांतता. आज त्या घरामध्ये फक्त शांतता आणि हुंदके ऐकू येत आहेत. अव्यांची आजी रडत रडत एकच वाक्य पुटपुटत आहे की देवानं 10 वर्षानंतर आनंद दिला आणि तो असा हिरावून घेतला. अव्यांची आई धक्क्यामुळे वारंवार बेशुद्ध पडतीये, तर 10 वर्षाची मोठी बहीण किंजल शांत बसून आपल्या लहान भावाच्या आठवणीत हरवली आहे. स्वतःला स्वच्छ शहर म्हणवून घेणाऱ्या इंदूरमधील ही घटना व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. गरीब कुटुंबांना कोणाकडे दाद मागावी हा प्रश्न आता अनुत्तरितच आहे.